आषाढीवर येईल असं मात्र यंदाच्या वर्षी एक चर्चा विधान परिषदेमध्ये देखील त्याच्यावरती चर्चा झाली की आषाढीमध्ये काही नक्षलवादी जे अर्बन नक्सलाईट आहेत ते देखील घुसल्याची मागणी जी आहे त्याची चौकशीची मागणी केलेली आहे मनीषा कायंदेंनी. त्यावर आता आरोप प्रत्यारोप होता आहे की संविधानाबद्दल जागृती करणं म्हणजे नक्षलाईट आहे का मुवमेंट, अशा पद्धतीची टीका सुद्धा आता विरोधकांकडून होताना पाहायला मिळते. काय नक्की प्रकार आहे? निश्चित मनीषाताईंनी जो आरोप केला त्या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे शासन हे गंभीर आहे, त्या बाबतीमध्ये असं कुठे वारीमध्ये प्रकार होऊ नये यासाठी सर्व काळजी सरकार घेत आहे. विशेष करून पोलीस विभाग आहे, आमचं इंटेलिजन्स आहे, हे सगळे त्या बाबतीमध्ये काळजी घेत आहेत. मला असं काही वाटत नाही आतापर्यंत असं काही प्रोग्राम झालेला नाही, पण काही सांगता येत नाही आजकाल कोण कुठल्या थराला जाईल. पण त्या संदर्भामध्ये सरकार अतिशय ॲलर्ट आहे, आमच्या सगळ्या यंत्रणा आहेत ह्या ॲलर्ट आहेत. प्रबोधनाचा कार्यक्रम जर कोणी त्या वारीमध्ये येत असेल, प्रबोधनाचे कार्यक्रम, त्याला तुम्ही थेट नक्षलवादी ठरवणे वगैरे असं काय? नाही, मला माहिती त्यांच्याकडे काय पुरावा होता किंवा कुठल्या आधारावरती ताई म्हणल्या त्या ठिकाणी, पण त्यांनी एक शंका व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये यंत्रणा सगळ्या चौकस आहेत, ते तपास करतायत किंवा ते बघतील. वारीत संविधान दिंडी घेऊन चालणं जर अर्बन नक्षलवाद असेल तर मी अर्बन नक्षलवादी आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. नाही, त्यांना जितेंद्र आव्हाड काय आणि राऊत काय त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं. ते तर काही बोलतात, त्यांना जिभेला हाडणे असा जो प्रकार आहे तो त्या दोघांकडे आहे मला असं वाटतं. त्यांना TRP हवा असतो, काहीतरी वेगळं बोलायचं, असंबंधित बोलायचं, हा त्यांचा नेहमीचा उद्योगच आहे. साहेब, संजय राऊत असं म्हणाले की दाऊद इब्राहिम, छोटा शकील ही जी लोक आहेत, टायगर मेमन, हे भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि फडणवीसांनी त्यांना चर्चेसाठी गिरीश महाजनांना नेमलंय त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, अशा पद्धतीची कधी म्हणाले? आज सकाळी पत्रकार परिषदेत. असं सगळं मला वाटतं त्यांच्याकडे लोक असले की ते खूप शुद्ध आहेत, चांगले आहेत. त्यांच्याकडून आमच्याकडे आले की लगेच मग ते सगळे दाऊद झाले, इक्बाल मिर्ची झाले, काय छोटा राजन झाले. मला वाटतं अशा पद्धती संबंधित ते बोलतात. पण ते होते तोपर्यंत बडगुरांच्या रोज घरी जाऊन बसणं, तिथे जेवण खाण करणं त्यांना मान्य होतं. ते सोडून इकडे आले तर आता ते एकदम नालायक झालेत. आता ते कोण मामा राजवाडे यांनी 4 दिवसापूर्वी त्यांना अध्यक्ष केलं, ते आमच्याकडे आलेत. म्हणजे ते आपल्याला यायचे दुसऱ्या विचार प्रकट केला की मी तुमच्याकडे येतो म्हणून, विचारणा केली तर लगेच त्यांना काल काढून टाकलं. त्याच्या आधी अशोक शिंदे होते, म्हणजे ह्या महिनाभरामध्ये त्यांचे 3 अध्यक्ष बदललेत. त्यांच्याकडे राहायलाच कोणी तयार नाही आणि त्यामुळे त्यांची अवस्था फार विचित्र झालेली आहे आणि त्यामुळे मग ते तोंडातील ते बोलत आहेत. दाऊदचं काय बोलत आहेत, इक्बाल मिर्ची काय बोलत आहेत, कोण अजून कोणत्या अतिरेक्यांबद्दल बोलत आहेत. मला असं वाटतं की आता त्यांच्याकडे कोणीच राहायला तयार नाही. मी आपलं खरं सांगतो. आता तुम्ही बघा, आता कोणी नवीन अध्यक्ष केला, आता 4 दिवसांनी त्यांनी पण परत सोडलं तर काय करणार? मग त्यांनी तर पार्टी बिना अध्यक्षाची ठेवाय मला असं वाटतं. तेच त्यांच्या भल्याचं आहे. त्यांनी आता निकाल लागतील, महापालिकेच्या निवडणुका येतील, त्यावेळेला त्यांनी दाखवा ना रिझल्ट. एवढी बडबड करण्यापेक्षा नाशिक तुम्ही दत्तक घेतलेलं आहे राऊत, तुम्ही तिथे या, संघटन करा, चांगली लोकं जोडा त्या ठिकाणी. ते काहीच नाही आहे. निकाल लागेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल महापालिकेचा की यांची संख्या किती येते म्हणून. सगळे मागचे पुढचे रेकॉर्ड तुटतील यांचे. सभापती राजवाड्यांचं नाव घेते असं म्हणतायत आणि राजवाड्यांना सांगते की भाजपमध्ये प्रवेश करा, आम्ही तुमची गुन्हे मागे घेतो. अजिबात नाही. काय आमचा संबंध आहे? आमच्या तर मागे सगळे लागलेले आहेत की आम्हाला पक्षात घ्या म्हणून. असं नाही आहे. आम्ही कोणाला गुन्हे मागे घेतो आणि गुन्हे दाखल करतो, हा आमचा उद्योगच नाही आहे. पण आता तुमच्याकडून तिकडे यायला लागले की त्यांच्यावर काहीतरी आरोप करावे लागतात. आता राजवाडेंना त्यांनी 5 दिवसापूर्वी अशोक शिंदे, त्या शिंदेंना काढलं, त्यांना आधीच काढून टाकलं पक्षातून. ना नुसती त्यांना कुणकुण लागले की हे कोणाला भेटलेत, शिंदे साहेबांना भेटले, एकनाथजींना, तरी लगेच त्यांना काढून टाकलं. लगेच राजवाड्यांना केलं. राजवाड्यांना कुठे त्यांनी सांगितलं की बघ हे पण भाजपच्या संपर्कात गेलेत, गिरीश महाजनांकडे गेले, तर त्यालाही काढून टाकलं. तर तुम्ही किती अध्यक्ष करणार महिनाभरामध्ये? का तुम्ही दर 4 दिवसाला, 1 आठवड्यातून 2? मला समजत नाही कुठली पार्टी चाललेली यांची. मला वाटतं सगळा हा बडबड करण्यापेक्षा, वाचपळ, हा बोल घेवडे करण्यापेक्षा संघटनेवर त्यांनी लक्ष द्यावं. गिरीश महाजन गुंड टोळ्या चालवतात असं देखील संजय राऊत म्हणतात. त्याची 100 प्रकरणं माझ्याकडे आहेत. अरे मग लवकर काढा ना. अरे रे रे, मी 35 वर्ष झाले आमदार आहे. माझी एखादी गुंडटोळी सांगा, माझं एखादं काम सांगा, माझी एखादी खंडणी सांगा, माझी एखादी वसुली सांगा, एखादी तर सांगा ना. लोक मला ओळखतात, चांगले ओळखतात. चार्ट लवकर द्या, लवकर द्यावा. आणि खडसे त्यांना मदत करणार होते, त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना मदत करेल म्हणून, त्यांनी तो द्यावा. असं नुसतं मी सांगतो बाष्पळ बडबड करू नका. आपण ते पुराव्यानिशी बोला काहीतरी. नुसतं माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते. तर खडसेंनी खूप बडबड केली मागे, तुम्हाला माहीत आहे. मग ते काय सांगितलं, कसे पलटी मारली त्यांनी, तुम्हालाही माहीत आहे. हां, हो.
माझी ईडी लावा, लागली ईडी, गेले जेलमध्ये सगळे. आता काय मग आता वाटतं हरवली झाली, कुठेतरी फोन बघतात, कुठेतरी होती कुठेतरी गायब झाली. आता हा काय प्रकार आहे? हा कुठला प्रकार आहे तुमचा? म्हणजे काहीतरी हवेत गोळीबार करायचा, बडबड करायची, बाष्पळ, हा त्यांचा उद्योगच आहे. ठाकरे नावाचा करिश्मा ठाकरे बंधूंना वाचवेल असं वाटतंय? आता बघा, निवडणुकासमोर आमची पूर्ण तयारी आहे. संघटनापेक्षा आम्ही एकदम सगळ्यात पुढे आहोत. आता कुणाला कुठे जायचं, कोणी कुणाशी युती करायची, हा त्याचा प्रश्न आहे. आम्ही तयार आहोत. आणि आम्ही यावेळेला तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, आमच्या नेत्यांवर आहे, देवेंद्रजींवर आहे, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांवर, त्या ठिकाणी शिंदे साहेबांवर आहे, अजितदादांवर आहे. आणि निवडणुका झाल्यावर तुम्हाला कळेल की कोण किती प्रभावी आहे आणि कोणाचा काय फायदा झाला, कोणाचा काय तोटा झाला म्हणून. ठाकरे आणि तिथल्या महापालिकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषिकांना खुश करून त्यांची मतं आकर्षित करण्यासाठी हा निर्णय आणला गेलेला आहे असं ते टीका करत आहेत. आणि मी उलटं म्हटलं तर उद्धवजींनीच हा निर्णय घेतला त्यांना खुश ठेवण्यासाठी. त्यांनी कंपल्शन केलं या भाषेचं, सक्तीची केली त्यांनी हिंदी भाषा. त्यांच्या रिपोर्टमध्ये बघा आपण, आम्ही सगळे रिपोर्ट समोर ठेवले, त्यांच्या सह्या समोर ठेवलेल्या आहेत, जागोजागी लावलेल्या आहेत कोणीतरी त्या तिसऱ्याच माणसाने, की बघा हे कसे पलटी बहाद्दर आहेत म्हणून. आम्ही नाही केलं आहे, त्यांनी केलं. मला एकच विषय, तुम्ही सतत सगळे जाणकार आहात, तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेत आहेत, तुम्ही समिती नेमतायत, तुम्ही 3 ठिकाणी सह्या करतायत आणि परत तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही लादतायत हिंदी म्हणून. मला वाटतं अतिशय बालिशपणाने वागणं त्यांचं चाललेलं आहे. साहेब, प्रदेश शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे. सतेज पाटील असतील, राजू शेट्टी असतील, आज पंढरपूरमध्ये दुग्धाभिषेक करून सरकारला सुबुद्धी यावी अशी मागणी करणार आहे. ठीक आहे, त्यांना शक्तीपीठ महामार्ग, मग त्याच्या संदर्भात काय सरकार विचार करतंय, करावा नाही? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंटही केलं आहे. कॅबिनेट म्हणजे पहिल्या दिवशीसुद्धा तो विषय झालेला होता, पत्रकार परिषद मी होतो. मला वाटतं त्या संदर्भात योग्य निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊन, सर्व जे लँड होल्डर आहेत, शेतकरी आहेत, ज्याच्या लँडविषयी जमिनी जाणार आहेत, त्यांना विश्वासामध्ये घेऊन, सर्व लोकनेते जे आहेत तिथले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय मुख्यमंत्री महोदय करतील. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात नाही तर थेट सर्वे होतो आणि अकाउंटला पैसे टाकले जात आहेत, ते कुठेतरी बळजबरी होतं. नाही, मला वाटतं अशी बळजबरी कोणावर होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं ज्यावेळेला मुंबई नागपूर रस्ता झाला त्यावेळेला आपण असेच प्रकार झालेले होते, असंच त्या बाबतीमध्ये बोललं जात होतं. पण नंतर सगळ्यांनी पैसे घेतलेत. आता सगळे खुश आहेत. उलट की झालं ते चांगलं झालं. त्याच्या जमिनीच्या किमती पण आता एवढा मोठा रस्ता झाल्यामुळे 4-4, 5-5 पट वाढल्यात आजूबाजूच्या. ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं इथेही चांगला सन्मान्य तोडगा काढला जाईल. साहेब, रोहित पवार एकत्र येत आहेत, भाजपा शिवसेनामध्ये चढाओढ दिसते, मात्र अजितदादा कुठे दिसत नाही. पुढे म्हणले की महाकुंभमध्ये देखील चढाओढ भाजप आणि शिवसेनेमध्ये. आता आम्ही तिघं एकत्रित येऊन काम करतोय. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय पोटदुखी आहे? एकटे आले असते तर म्हणले असते हे एकटे आले, 2 जण आले तर 2 जण आले, 3 जण आले तर अजून चढाओढ आहे म्हटलं असतं. पण मला असं वाटतं की त्यांना त्यांचं समाधान तेवढ्याचंच आहे. त्यांना आमचं एकी आमची बघितली जात नाही. आम्ही अतिशय गुण्यागोविंदाने आणतोय हे त्यांना बघवलं जात नाही. आणि म्हणून असे काहीतरी फालतू आरोप ते करतात. महाकुंभमध्ये चढाओढ दिसली. कुठे चढावड आहे महाकुंभमध्ये? कोण आहे? उलट आम्ही दोघं सोबत आलो. एकनाथजींनी मला निरोप दिला की आपल्याला जायचं उद्या म्हणून. काल संध्याकाळी आम्ही सोबत आलो, एका विमानामध्ये आलो. यात वाईट काय आहे? म्हणजे आम्ही सोबत काम करतो तर तुम्हाला केवढं का दुःख? म्हणजे त्यांना असं वाटतं की रोज हे भांडले पाहिजेत, साहेब, वेगळे राहिले पाहिजेत. साहेब, उद्याचा दिवस राजकारणात बदल घडवेल आणि 5 जुलै ऐतिहासिक दिवस असेल असं संजय राऊत म्हणतात. हो, ते तर बापरे, ते तर अष्टोनमनंतर तेच आहेत भविष्यकार. ते 100 वर्षापूर्वी जे हां, ते काय ते कठीण आहे त्यांचं. ते मोठे ॲस्ट्रॉनॉमर आहेत भविष्य. ते अनेक वेळेला त्यांनी असे, ते तर त्यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील हे भविष्य वर्तवलेलं होतं. आपल्याला कल्पना असेल, आपणच ते दाखवतात. त्यांना आपण काहीच बनू शकत नाही. ते उद्या त्यांना अमेरिकेचे सुद्धा राष्ट्राध्यक्ष करायला मागे पुढे पाहणार नाहीत, भविष्य करायला असतं. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. नाही, पणाला तर लागलेलंच आहे. पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे पक्ष सोडून आम्हाला सोडून गेलेत, युती सोडून, ज्या वेळेला ते विशेष करून म्हणजे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्यावेळेस त्यांचं आव्हान संपलेलं आहे. थोड्या दिवसापुरते अगदी क्षणिक सुखाकरता त्यांनी ती खुर्ची उपभोगली. 2.5 वर्षामध्ये ते घरी गेले. पण आता पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय आहे. मी त्यावेळेला वारंवार सांगितलं की क्षणिक सुखाकरता तुम्ही एवढं सगळं पार्टीला वेठीत धरू नका, दावाला लावू नका. मी वारंवार सांगितलेलं आहे. पण त्यांनी ती चूक केली. त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंचं सगळं हिंदुत्व, त्यांच्या सगळ्या आयडिओलॉजी या सगळ्या बाजूला टाकल्या आणि आता
बसलेत. नाही, आता हिंदी आणि मराठीचा वाद सुरू आहे. आता मुंबईमध्ये देखील वाद सुरू आहे. संदीप देशपांडे मनसेचे नेते असं म्हणतात की जर व्यापारी हिंदी बोलतील तर त्यांना कानाखाली आम्ही लगावणारच. एक प्रकरण जे झालं त्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते काल मोर्चा. मला वाटतं असं नाही करताय. तिथे लोकशाही आहे, सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. बोलले तरी आम्ही मारू, लिहिलं तरी आम्ही मारू, हिंदी पेपर वाचला तरी आम्ही मारू. मला वाटतं असं कुठे चालणार नाही. अशी सक्ती तुम्ही करू शकत नाही. शिक्षणाच्या बाबतीत ठीक आहे, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेच उलटे झालेत. म्हणजे मी सांगतो की चोराच्या उलट्या बोंबा हा प्रकार नक्कीच ही म्हण त्यांनाच लागू होते. त्यांनी सगळे निर्णय केले, त्यांनी समिती नेमली डॉक्टर माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी रिपोर्ट दिला, तो मान्य केला. कॅबिनेटमध्ये घेतला, तो मान्य केला. मिनिट्समध्ये घेतल्यानंतर पुढच्या कॅबिनेटला तो त्यांनी मान्य केला. आणि आता म्हणतात की कसं काय झालं हे आम्ही खपवून घेणार नाही. पण त्यावेळेला तुम्ही झोपलेले होते का? मला वाटतं उद्धवजी तर कधी काही पाहतच नव्हते, काही बघत नव्हते. 2.5 वर्षातून जे मी सांगतो मला महिनाभर पण ते विधानसभेत आले नाही किंवा मंत्रालयामध्ये आले नाही. महिनाभरसुद्धा 2.5 वर्षामध्ये असा मुख्यमंत्री तर आम्ही पहिल्यांदा अनुभवला आहे. मी 35 वर्षाच्या सदनामध्ये आहे, असं कधीच बघितलं नाही. म्हणजे काहीच आपण वाचायचं नाही, काही अभ्यास करायचा नाही. कुठेही ब्लाइंडली सह्या केल्या का? मग तुम्हीच समिती नेमतायत, तुम्हीच कॅबिनेटमध्ये मंजुरी देतायत. आणि त्यावेळेला तर हिंदी सक्तीची गेलेली होती, असं नाही आहे की ती ऑप्शनल होती म्हणून. त्यांनी हिंदी सक्तीची केली. देवेंद्रजींच्या वेळेला हा GR निघाला त्यावेळेला त्यांनी ती ऑप्शनल केली, ऐच्छिक केली. ज्याला आता शेवटी इथे लँग्वेज भरपूर आहेत. आमचा देश काही एक भाषेचा मराठी हिंदी इंग्रजीचा नाही आहे. इथे किती भाषा बोलल्या जातात? जगभरामध्ये 7,000 भाषा बोलल्या जातात. देशामध्ये आपल्या किती भाषा बोलल्या जातात? 27-28 भाषा आपल्या प्रमुख भाषा आहेत. आणि मग ज्याला जे विद्यार्थ्यांना ते वाटत असेल त्यांनी तो विषय घ्यावा. 20 विद्यार्थी एकत्रित झाले की त्यांना ते शिकवलं जाईल त्या ठिकाणी. हा नियमच आहे. त्यामुळे